नमस्कार, मी श्रुती. कुक विथ ग्रॅनीमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. थंडीचे दिवस म्हटले की चमचमीत रसरशीत लोणचं खावंसं वाटतं. त्यातून ते सीझनमधल्या ताज्या ताज्या पदार्थांपासून बनवलेले असेल तर जेवणाची लज्जत अजूनच वाढते. ब्रेकफास्ट, जेवण, नवऱ्याचा टिफिन सगळ्याला उत्तम पर्याय म्हणून लोणच्यासारखं तोंडी लावणं जगात दुसरं कोणतंही नाही. तर आता थंडीचे दिवस आहेत. ह्या सीझनमध्ये मिळणारी पांढरी ओली हळद आणि गाजर वापरून करूयात मिक्स लोणचं. अजूनही कुक विथ ग्रॅनीला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. गाजर, पांढरी हळद मिक्स लोणचं करण्यासाठी लागणारे साहित्य असे. गाजर, पांढरी हळद लोणचं करण्यासाठी आपण इथे 3 वाट्या गाजराचा कीस घेतलेला आहे. तसंच 1.5 वाटी म्हणजे बरोबर निम्मी पांढऱ्या ओल्या हळदीचा कीस घेतलेला आहे. गाजर व हळद दोन्ही स्वच्छ धुवून पुसून तासभर उन्हात वाळवायची, म्हणजे त्यात पाण्याचा अंश शिल्लक राहत नाही आणि लोणचं थोडं जास्त दिवस टिकतं. गाजराच्या किसामध्ये आपण पांढरी ओली हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. लक्षात ठेवा, पदार्थांना जर उत्तम चव हवी असेल तर आवश्यक तिथे हाताचा आणि बोटांचाच वापर करा. कालवताना चमचा वापरला तर कधीच काही पदार्थांना अजिबात टेस्ट येत नाही. आता आपण त्यात 1/2 वाटी गूळ घालत आहोत. किसामध्ये गूळ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 2 चमचे मीठ घालून आता आपल्याला हाताने कालवायचं आहे. मीठ आणि गूळ किसामध्ये व्यवस्थित एकजीव व्हायला हवं. किसाला चांगला रस सुटण्यासाठी आणि लोणच्याला खार तयार होण्यासाठी आपण हे 1 तास मुरत ठेवणार आहोत. आता आपल्याकडे 1 तास आहे. आपण गूळ आणि मीठ मुरेपर्यंत लोणच्यात घालण्यासाठी फोडणी करून घेऊयात, कारण ती सुद्धा आपल्याला थंड करून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलेले आहे. गॅस आपण लो फ्लेमवर ठेवूयात. तापलेल्या तेलामध्ये 1 चमचा मोहरी घालून लगेच गॅस बंद करूयात, म्हणजे मोहरी जळत नाही. मोहरी व्यवस्थित तडतडल्यावरच आता त्यामध्ये 1 चमचा हिंग, 1 चमचा हळद, आणि 1 चमचा तांबडं तिखट ॲड करून फोडणी थंड करून घेऊयात. फोडणी पूर्ण थंड झाल्याशिवाय लोणच्यामध्ये आपण घालणार नाही आहोत. तुम्ही पाहू शकता किती लालसुटूक रंग फोडणीला आलेला आहे ते. 1 तास झालेला आहे. गाजर आणि हळदीच्या किसामध्ये गूळ आणि मीठ व्यवस्थित मुरलेलं आहे. आपल्याला त्या किसामध्ये कुठेही गुळाचे खडे दिसत नाही आहेत. आता आपण त्यात 1 मोठं लिंबू घेऊन ते पिळून घेणार आहोत. लिंबाच्या रसाने येणारा आंबट स्वाद फार मस्त लागतो. लिंबामध्ये राहिलेल्या बिया काढून टाकून पुन्हा लिंबू हाताने पिळायचं, म्हणजे लिंबातला सगळा रस निघून येतो. साधारण सगळ्या झटपट लोणच्यांमध्ये लिंबाचा रस घालावा, म्हणजे त्याचा स्वाद काही वेगळाच असतो. लिंबाच्या रसात असणारं क जीवनसत्व लोणच्यातलं पोषण मूल्य वाढवायला मदत करतं. खरं तर आपण लोणचं तोंडी लावणं म्हणून वापरतो, पण त्यात असणारं गाजर, हळद, लिंबाचा रस यांमुळे आवश्यक ती पोषक मूल्य आपोआप पोटामध्ये जातात. आता आपण त्यात 2 मोठे चमचे तयार लोणच्याचा मसाला घालणार आहोत. हे सगळं मिश्रण आता आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊयात. आपण तयार केलेली फोडणीसुद्धा आता
थंड झालेली आहे. ती आपण मिश्रणात घालून हाताने छान कालवून घेऊयात. पाहताय ना लोणच्याचा लाल सुटूक रंग. आपलं छान चमचमीत आणि चटकदार लोणचं तयार झालेलं आहे. त्यात आपण एका सटामध्ये काढून घेऊयात. गाजर, पांढरी हळद मिक्स लोणच्यामध्ये आपण गूळ, मीठ, लोणचे मसाला, लिंबू हे सगळे घटक ॲड केल्यामुळे त्याची आंबट, तिखट, गोड, खारट अशी चतुरंगी चव तयार झालेली आहे. असं हे खट्टं मिठं लोणचं आपल्याला कसं वाटलं ते मला प्लीज कमेंट करून कळवा. जर आपल्याला माझं लोणचं आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.